नमस्कार. आज मी तुम्हाला जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत फोडणीची कैरी आणि मसाला कैरी बनवून दाखवणार आहेत. तर ह्या दोन्ही रेसिपी बनवायला खूप सोप्या आहेत आणि ती पटकन तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला फोडणीची कैरी बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतली आहे. आता कैरीच्या दोन्हीकडच्या साईडचा भाग काढायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही कैरी बारीक चिरून घ्यायची. तर सध्या उन्हाळ्यामध्ये कैऱ्या छान मिळायला लागल्यात. अशावेळी ही फोडणीची कैरी तुम्ही झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागते. आता इथे बघा कैरी मी बारीक चिरून घेतली. याला त्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. यामध्ये आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायचे. तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ टाकायचे आणि मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर चिमूटभर साखर देखील घालू शकता. आता ते मसाले मी फोडींना चांगले मिक्स करून घेतले. बघू शकता मसाला छान फोडींना लागला आहे. इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये मोहरी, जिरे घालायचं आहे आणि हा तडका आपल्याला थंड करायचा आहे. तुम्ही जर गरम तडका फोडीवर टाकला तर फोडी नरम पडू शकतात. आता तडका थंड झाला आहे. फोडीवर टाकायचं आहे आणि चमच्याने चांगलं मिक्स करायचं आहे. आता ते बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. बघा मस्त आपली चटपटीत फोडणीची कैरी तयार झाली आहे. कलर खूप छान आला आहे. आता आपण मसाला कैरी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कैरी घेतले. आता कैरीच्या सुरुवातीला दोन्हीकडच्या साईडचा भाग काढायचा आहे आणि उभी पातळ फोडी आपल्याला चिरून घ्यायचे. तर शक्य होईल तितक्या पातळ फोडी करायचं आहे म्हणजे मसाला फोडींना व्यवस्थित लागला जाईल. आता इथे बघा कैरी मी पातळ उभी चिरून घेतले. आता एका बाउलमध्ये काढायचे आणि यामध्येच आता चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कुटामुळे मसाला कैरी चवीला खूप छान लागते आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये जेवण व्यवस्थित जात नाही. अशावेळी जर ह्या तुम्ही मसाला कैरी आणि फोडणीची कैरी जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढली तर जेवणाची चव अगदी दुप्पट वाढेल. आता हे मसाले मी फोडीमध्ये चांगले मिक्स करून घेतले. इथे आपली मसाला कैरी आणि फोडणीची कैरी तयार झाली आहे. तर या पद्धतीने तुम्ही घरी या रेसिपी नक्की घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.